दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मराठवाड्यामध्ये दाखल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परभणी, नांदेड आणि जालन्याचा दौरा केला। नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त कुटुंबांना रोख 10,000 आणि दुभती जनावरे देऊन मदत केली। तब्बल 1,000 कुटुंबांना अशी मदत देण्यात आली। संकटकाळी शिवसेना शेतकऱ्यांसोबत ठाम उभी राहील असं ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं। राज्य भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागेल याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। याशिवाय पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे। फडणवीस नावाचा माणूस मराठा आरक्षण कसा देईल असा सवाल उपस्थित करत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सरकारवर तोफ टाकली आहे। नाशिकमध्ये आयोजित मराठा एकीकरण समिती परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जोरदार टीका केली। बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात देखील महाआघाडी व्हावी आणि शरद पवारांनी या आघाडीचं नेतृत्व करावं असा पुनरुच्चार काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी केलाय। पुण्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीनं शरद पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पतंगराव कदम बोलत होते। कदम यांनी आपल्या खास शैलीमध्ये शरद पवार यांच्यासोबतच्या राजकारणातल्या आठवणी सांगितल्या। राज्यामध्ये तब्बल 2,000 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। या डाळ घोटाळ्याला जबाबदार असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले गिरीश बापट यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली आहे। 8 डिसेंबरला या मुद्द्यावरून धरणं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। एका महिलेनं शनी शिंगणापूर इथल्या चौथऱ्यावर जाऊन शनीचं दर्शन घेतल्यानंतर गावातील नागरिकांनी याचा निषेध केला। त्यानंतर शनीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून मूर्ती शुद्ध करण्यात आली आहे। शनीच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घ्यायला महिलांना मनाई आहे। मात्र एक महिला चौथऱ्यावर गेली आणि तिनं शनीला तेलही वाहिलं होतं। या प्रकरणी 7 सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। देवासमोर स्त्री आणि पुरुष समान आहेत, त्यामुळे चौथऱ्यावर कुणालाही प्रवेश न देण्याचा ट्रस्टींचा निर्णय योग्य असल्याचं मत पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र प्रचलित प्रथा मोडीत काढत महिलेनं घेतलेल्या शनिदेवाच्या दर्शनाबाबत वाद न घालता हा सारा विषय चर्चेनं सोडवावा असंही सोमण यांनी म्हटलं। विमानतळासाठी पैसे देण्यास साई संस्थानं नकार दिलाय। संस्थानाची 1,000 कोटी रुपयांची कामं बाकी आहेत आणि त्यामुळे विमानतळासाठी पैसे देण्यास असमर्थ असल्याचं साई संस्थानं राज्य सरकारला कळवलंय। राज्य सरकारने शिर्डी विमानतळासाठी साई संस्थानकडे 110 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला होता। या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आलाय। केंद्राच्या स्मार्ट सिटीमध्ये अभियानाचा आराखडा कसा असेल याचं सादरीकरण स्वतः मनपा आयुक्तांनी केलंय। पूररेषेतल्या रेड लाईन व ब्लू लाईन दरम्यान बांधकामास परवानगी सुद्धा मिळू शकते असा आशावादही यावेळी आयुक्तांनी व्यक्त केलाय। बोदाकाठ रम्य करण्याबाबत संकल्पना यावेळी मांडण्यात आल्या। नागपूरमध्ये कोर्टाच्या आवारामध्ये वकील श्रीकांत खंडाळकर यांचा मृतदेह आढळल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। खंडाळकर हे शनिवारपासून बेपत्ता होते। नागपूरमधल्या नामवंत वकिलांमध्ये खंडाळकर यांचं नाव होतं। त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणाच्या याचिका न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या। सिंचन घोटाळा प्रकरणातही त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती। या प्रकरणी नागपूर पोलीस सर्व शक्यतांच्या आधारित तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दादरमध्ये फेरीवाल्यांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये सुद्धा प्रदीप पाटील या ज्येष्ठ वाहतूक पोलीस हवालदाराला एका मुजोर रिक्षा चालकानं मारहाण केल्याचं समोर येत आहे। स्टेशन परिसरामध्ये होणारं ट्रॅफिक रोखण्याकरिता कल्याण वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती। यावेळी रिक्षा हटवण्याबद्दल सांगितलं असता रिक्षा चालकानं पाटील यांना मारहाण केली।
नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या रेशन धान्य घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल असलेले घोरपडे बंधू अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांना शरण आलेत। यामध्ये एकूण 5 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणात 170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। या घोटाळ्यामध्ये मोक्का अंतर्गत पहिला गुन्हा हा 1 जून 2015 ला दाखल करण्यात आलाय। सुरगाणा इथं झालेल्या घोटाळ्यामध्ये शासकीय अधिकारी आणि गुन्हेगारांचं संगनमत आढळून आलं होतं। परभणी जिल्हा परिषदेतल्या ड श्रेणीतल्या परिचारक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये चांगलाच गोंधळ झाला। सर्वच परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वेळेवर न मिळाल्यानं आणि प्रश्नपत्रिकेचं सील आधीच फुटलेलं असल्यानं परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं। विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत जागोजागी रास्ता रोको केला आणि परीक्षा परत घ्या, विद्यार्थ्यांच्या तिकिटाचे पैसे परत करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाही काढला। सोलापुरातल्या अकलूजमध्ये राज्यातील पहिल्याच एन्ड्युरन्स राईड रेस या घोड्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे घोड्यांनी वेगाने धावण्यासाठीची स्पर्धा नसते, तर यामध्ये घोड्याची क्षमता तपासली जाते। त्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी सर्व घोड्यांना एकाच वेळी 12 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेसाठी सोडलं जातं। घोड्याच्या मालकांना घोड्यांच्या स्पर्धेबाबतही माहिती होण्यासाठी या रेसचं आयोजन करण्यात येतं। नाशिकमध्ये कृषी धोरणाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांसाठी फळभाज्यांच्या निर्यातक्षम व्यापाराचं मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्ह्यातल्या कसमादे भागामध्ये डाळिंबाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं। डाळिंबाच्या निर्यातीसाठी नेमकं काय काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन शरद नानापुरे यांनी केलं। निर्यातीची माहिती देण्यासाठी विविध यंत्रणांची माहिती केंद्रही या प्रदर्शनात होती। मलबार हिलच्या सिरी रोडवर झाडं वाचवण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन हाती घेतले। शालेय मुलांनी ते चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती करत झाडं तोडू नयेत यासाठी झाडांना मिठी मारल्या। तसंच परिसरामध्ये विविध झाडं वाचवण्यासाठी घोषवाक्य लिहिली। घनदाट झाडीतून जाणारा पायवाटेचा रस्ता 4 चाकी वाहनांना जाण्यासाठी 25 फूट रुंद केला जाणार आहे। यासाठी स्थानिक भाजप आमदार प्रयत्नशील असल्याचं समजतंय। नेरूळमधल्या पाम बीच मार्गालगतच्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे मरून पडलेले आहेत। तलावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं मासे मृत पावल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र सदरचा प्रकार हा गटारातून आलेल्या दूषित पाण्यामुळे झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मोठ्या प्रमाणामध्ये मासे मेल्यानं तलावाच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे। 18,000 कोटींचा महसूल मद्य व्यवसायातून मिळत असल्यानं येत्या मार्चपर्यंत तरी राज्यामध्ये दारूबंदी शक्य नसल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं। मात्र खडसेंच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातल्या कुऱ्हा गावात दारूबंदीसाठी उभारलेल्या महिलांच्या लढ्याला यश आलंय। दारूबंदीसाठी झालेल्या मतदानामध्ये 51% महिलांनी दारूबंदीसाठी आडवी बाटलीला मतदान केलं। मतदान करून दारूबंदी करणारं कुऱ्हा हे जळगाव जिल्ह्यातलं पहिलंच गाव ठरलंय। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं नोझर इराणी या 65 वर्षाच्या व्यक्तीनं राहत्या घरात हाताची नस कापून आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी इराणी यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे। या सुसाईड नोटमध्ये डहाणूतल्या भाजपच्या एका बड्या नेत्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी डहाणू पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये 6 जणांनी मायलेकीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुष्पांजली सिंग असं या महिलेचं नाव आहे। या घटनेमध्ये महिलेच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारांनी गंभीर दुखापत करत मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मागच्या वर्षी देखील पुष्पांजली आणि तिच्या मुलीवर अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता। येवला तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। अनका इथल्या नंदू जयराम बडे या शेतकऱ्याचं घर चोरट्यांनी भर दिवसा फोडलं। बडे कुटुंबीय घरापासून दूर असलेल्या शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असताना ही घटना घडली। चोरट्यांनी घरचा मागील दरवाजा तोडून 1 लाख रुपये रोख, 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 6 भार चांदीचे जोडवे तसंच कांदा विक्रीचे व्यापाऱ्याकडे जमा असलेल्या पैशांच्या 90,000च्या पावत्या सुद्धा चोरांनी लंपास केल्या। त्याचबरोबर चोरट्यांनी मोटरसायकलही पळवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।